नमस्कार रसिक श्रोते हो. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. लेखिका अंबिका सरकार यांच्या चाहूल या कथासंग्रहातील कळ ही कथा मी आज वाचणार आहे. पुरी संध्याकाळ झाली होती आणि तो येण्याची वेळही. काही काम नसताना ती दोघं 4-5 वेळा अशीच भेटली होती. पण आज प्रथमच त्यानं तिला स्वतःहून बोलावलं होतं. किंचित फुलारून जाऊन तिनं काळजीपूर्वक वेशभूषा केली होती. केसात काटेरी गुलाब खोवला होता. तसं करताना काटा बोचला होता. तर्जनी हुळहुळत होती. बोटाच्या गाभ्यातून कळ निघत होती. तो लांबवर येताना दिसू लागला होता. थोराड बांधा, जागरूक, मोजक्या हालचाली आणि कुठंच न पाहणारी नजर. त्याच्या पाहण्याच्या पद्धतीवरून तो काही पाहतो आहे की नाही कुणालाच सांगता यायचं नाही. ते डोळे आत वळून स्वतःलाच तेवढे पाहात. तो आला. तिला वाटलं की तिच्यातला फरक त्याला जाणवेल. त्या गुलाबाकडे त्याचं लक्ष जाईल. पण तीच नजर, औपचारिक, परकी, जणू कसली दगडी भिंत मध्ये बांधलेली होती. तर्जनीच्या गाभ्यातून परत कळ निघाली. मनात नीलाची आठवण खुपू लागली. चल, कुठं जायचं? साधा निर्विकार प्रश्न. ते तूच ठरवायचं ना? किंचित झुलता स्वर. पण त्या झुलत्या स्वराला त्यानं जराही स्पर्श केला नाही. म्हणजे त्याचं असं आहे, इथून आपल्याला महालक्ष्मी, वरळी, हॉर्नबी व्हेलार्ड कुठंही जाता येईल. आता महालक्ष्मीला जायचं म्हणजे बी रूट घेऊन. आणि मग असंच कितीतरी प्रत्येक ठिकाणचं वर्णन. शेवटी धीरानं ती म्हणाली, इतक्या जवळ नको आज, कुठंतरी लांब जाऊ ना. त्याची ती सदा अंतर्मुख असणारी नजर जरा फिरली. तिचे डोळे शोधित आले आणि तितक्यात झटक्यानं मागं गेली. नको, तुला घरी जायला उशीर होईल. तिला फटका बसल्यासारखं झालं. उशीर होईल याची आठवण त्यानं का करून दिली? बरं, चल मग. कुठं ते न विचारताच ती त्याच्या मागं अडखळत चालू लागली. तू लहानपणी कधी पडली बिडली नाहीस का ग? का रे? नाही, तुझ्या चेहऱ्यावर तशी कुठं खूण दिसत नाही. तिला आठवलं की नीलाच्या डोळ्याखाली उभा व्रण होता. नीला परीसारखी होती, नाजूक आणि स्वच्छंदी, कांती जुईच्या फुलासारखी सुगंधी. तिचा वेशसुद्धा फुलरंगी. तो व्रण हीच काय ती नीला माणसांच्या जगात असल्याची खूण होती. ती विरमून कोमेजून गेली. तोही काहीच बोलला नाही. आणि चपला बुटांचा आवाज तेवढा येत राहिला, वेगळा येत राहिला. जरा पाऊल कमी अधिक करून तिनं तो आवाज जुळवून घेतला आणि त्या तालातच ती चालत राहिली, न बोलता. पण मग त्याचं पाऊल अस्वस्थ पडू लागलं, किंचित दिडकं. त्यानं सारं अंग अधिकच चोरून आकसून घेतलं आणि नेहमीची ती अंतर्मुख दृष्टी अधिकच आत वळून कुठं नाहीशी झाली. तरीही ती काहीच बोलली नाही. तालात तशीच चालत राहिली. रिकाम्या बसमध्ये अगदी शेवटच्या बाकावर बसण्याची त्यानं तिला खूण केली आणि ती नीट सावरून बसल्यावर तिच्या पाठीवर त्याचा हलका हात आला. इतका हलकेच की त्यालाही ते कळलं नसावं. हे नेहमीचंच, अगदी असंच, पण इतकंच, अधिक होणं नाही. का बरं? नुसती सवय. शंकेनं तिचा जीव मरगळून गेला होता. पण तरीही देह हळूच थरथरला. तिनं खालच्या नजरेनं पाहिलं तर त्याची नजर मात्र तशीच अंतर्मुख आणि दगडी राहिली होती. आज मला नीला भेटली होती, तो म्हणाला. त्यानं असं वरचेवर नीलाविषयी बोलत राहावं याचं तिला नवल वाटे. तिचा तर्क खोटा होता. आपलं काटा बोचलेलं बोट तिनं ओठात धरून चोखलं. काय म्हणत होती? काही नाही, एक गणित विचारायला आली होती. पुन्हा एकदा तिला प्रश्न पडला की गणितासारखा वृक्ष विषय नीलानं का घेतला होता. बसली नाही फार वेळ, घाईत होती. त्याचे दगडी डोळे नीलाविषयी बोलताना जरा गहिरे होत. नकळत त्यानं तिच्या पाठीवरचा हात काढून घेतला. तिला कुणी आव्हान दिलं आहेसं वाटलं आणि मग ती आवेगानं म्हणाली, मला नीला फार आवडते. हे जरा अनपेक्षित असावं. त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं, पण क्षणभरच. आणि पुन्हा ते दगडी पांघरून वेष्टून घेऊन तो म्हणाला, हो, हुशार आहे ती, फार हुशार आहे. कितीतरी माणसं हुशार असतात, त्याचं काय मोठंसं.
बसमधून उतरून ती दोघंही रस्त्याला लागली. आताही चपलाबुटांचे आवाज येत राहिले, पण त्याकडे तिचं लक्षच नव्हतं. मला तिच्या सावळ्या व्यक्तिमत्वाची नाजूक वळणं आवडतात. तिच्या भोवती फुललेले स्वप्नातले रंग आवडतात. तिची हलकी फिकट देहयष्टीसुद्धा आवडते. तो काहीच बोलला नाही. स्तब्ध, अतिस्तब्ध झाला. ती नेहमी आसावरीचे सूर गुणगुणते. आसावरीचे सूर म्हणजे नीला आहे. तरीही तो काही बोलला नाही. तीही मग स्तब्ध झाली. कुठून तरी अंधार उतरला आणि पसरत चालला. समुद्राचे हलके रंग दाट होऊ लागले. वाळूवर पावलांचे आवाज येत नव्हते, फक्त अबोल ठसे उमटत होते. मघापासून हुळहुळत असलेली तर्जनी जरा शांत झाली. ते अगदी पाण्याजवळ आले. लाटांचा आवाज खूप खोल येत होता. पाण्याला धुंद बेहोशी होती. समुद्राचा आणि त्याच्या खोल श्वासाचा आवाज मिसळून गेला. त्याच्या श्वासाला कसा सुगंध असेल, ती कल्पनेनंच फुलली. त्यानं हळूच तिला वेढून घेतलं. त्याचा उष्ण तळवा तिच्या खांद्यावर आला. पण त्याचा बाहू भांबावलेला, शंकित होता. ती मरगळली. वाटलं की त्याच्या बाहुविना क्षणभरही उभं राहता यायचं नाही. मग तो एकाएकी स्वतःहूनच म्हणाला, नीला अंतरी फार गंभीर आहे. अन मग शांतपणानं तो तिच्याविषयी आणखीही काही बोलत राहिला. नीलाची आठवण अशी खुपत असतानाही तिच्या पाठीवरचा हात त्यानं काढून घेतला नाही. तिची हुळहुळती तर्जनी दुखायची थांबली. त्याची एकाग्र नजर समुद्राच्या पाण्यावर हलके नाजूक रंग शोधत होती का? समुद्र गडद खोल झाला होता तरी? पायाखालच्या वाळूची घट्ट मिठी बसली. समुद्र आणि क्षितिज यातली सीमारेषा दिसेनाशी झाली. मला ती फार आवडायची. तो जरा अडखळला. काळोख इतका दाट झाला होता की त्याचा चेहराही दिसत नव्हता. त्याचे एकाग्र डोळे काय पाहत असतील? ती मला हवी होती. शब्द अगदी हलके आले, समुद्रावरून झुलत आले. मग? मी विचारलं. नीलानं नाही म्हटलं. तिला हायसं वाटलं. अखेर तो बोलला होता. तिच्या मनात आलं की नीला चांगलीच आहे, पण तिनं असं करायला नको होतं. पण ती काहीच बोलली नाही. जखमेवर फुंकर घालायची काही जरूर नव्हती. तो साधेपणानं हसत होता ना. गुलाब काट्यानं दुखलेली तर्जनी तिनं उचलली आणि त्याच्या हातावरून हलकेच फिरवली. त्याची एकाग्र नजर तिच्यावर स्थिर झाली. गुलाब काट्याच्या शल्ल्यापर्यंत गेली. तो तिच्याकडे पाहत समाधानानं हसत होता. तिची समजूत घालावी तसा त्यानं तिच्या केसांवरून हात फिरवला. तिचा मनावरचा उरला सुरला ताबा उडाला आणि ताठ मान त्याच्या खांद्यावर विसावली.